नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला धनु राशीचे राशी भविष्य सांगणार आहे. तर धनु राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यात 2025 शेवट कसा असणार आहे आणि ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी लिहिल्या आहेत याची सविस्तर माहिती पाहूया. तर डिसेंबर महिन्यात शेवट धनु राशीसाठी केवळ कॅलेंडरचं शेवट नाही, तर एक दीर्घ प्रतीक्षेचा, संघर्षाचा आणि मनात साठलेल्या प्रश्नांचा उत्तर देणारा कालखंड आहे. गेले अनेक महिने किंवा काही वर्षभर तुमच्या मनात एकच विचार चालू होता की कधी संपणार माझ्या आयुष्याचा निर्णय, कधी लागणार. देवाने तुमच्यासाठी अंतिम निर्णय ठरवला आहे. तो या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात स्पष्ट रूपात समोर येणार आहे. हा निर्णय तुमच्याच हिताचा आहे. भले तो आधी समजायला कठीण वाटला, पण दीर्घ प्रतीक्षेचा शेवट हा आता थांबलेला चक्र पूर्णत्वाकडे धनु राशीच्या आयुष्यात गेल्या काही काळापासून एक अदृश्य थांबलेला लागलेला होता. पण तुम्ही प्रयत्न करत होतात, मेहनत करत होतात, पण परिणाम वेळेवर मिळत नव्हतं. अनेकदा असे वाटले की सर्व काही योग्य असूनही काहीतरी अडत आहे. ही प्रतीक्षा केवळ बाह्य गोष्टीसाठी नव्हती, तर मनाच्या आत सुरू असलेल्या संघर्षाची होती. मी योग्य मार्गावर आहे का? माझा वेळ कधीच येणार? असे प्रश्न वारंवार मनात येत होते. पण डिसेंबरच्या शेवटच्या अखेर प्रतीक्षा संपत आहे, कारण देवाने ठरवलेले चक्र आता पूर्ण बदलत आहेत. जे काम, निर्णय किंवा घटना लांबणीवर पडत होत्या त्या अचानक गती घेतील. काही वेळा उत्तर तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळं असेल, पण ते तुमच्या आयुष्याला पुढे नेणारं ठरेल. हा शेवट म्हणजे हार नाही, तर एक दीर्घ संघर्षानंतर मिळणारी मुक्तता आहे. तुमच्या संयमाची, प्रामाणिकता, प्रयत्न आणि श्रद्धेच्या आता संपत आहे. मनाचा भार हलका होणार आहे, अंतर्गत शांततेकडे नेणारा असणार आहे. तर धनु राशीच्या लोकांना अलीकडच्या काळात केवळ बाह्य अडचण नाही, तर अंतर्मनातील ओझंही वाहिलं आहे. काही निर्णय न घेतल्याशिवाय काही निर्णय घेतल्याची भीती, जसं काही नात्याबाबत अपराधीपणा, हे सगळं मनावर एकत्रित दडपण आणत होतं. बाहेरून तुम्ही मजबूत दिसत असाल, परंतु आतून सतत विचाराचा कल्लोळ चालू होता. आणि तोच डिसेंबरच्या शेवटी हे ओझं हळूहळू हलकं होणार आहे आणि एखादी स्पष्ट बातमी, संवाद, निर्णय किंवा अंतर्गत जाणे अशी येईल की मनातील गोंधळ, वादळ संपणार आणि तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी तुमच्या हातात नव्हत्या आणि त्यासाठी स्वतःला दोष देण्याची गरज नाही. तर याच काळात तुमचा आत्मविश्वास परत येईल, झोप शांत लागेल, विचार स्पष्ट होतील आणि भविष्याबद्दलची भीती कमी होईल आणि तुम्ही पुढील निर्णय घेण्यात अधिक मजबूत आणि सकारात्मक पद्धतीने घेऊ शकाल. तर हा काळ तुम्हाला मानसिक स्वातंत्र्य देणारा काळ ठरेल, जिथं तुम्ही स्वतःशी पुन्हा जोडले जाताल आणि करिअर आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक वळण मिळेल. थांबलेली प्रगती पुन्हा सुरू होईल. तर धनु राशीच्या मित्रांनो, करिअरच्या बाबतीत मागील काळात काही संयमी कसोटी पाहणार आहोत. तर इच्छाशक्ती होती, पण अपेक्षित संधी वेळेवर मिळत नव्हती. कधी निर्णय अडकले, तर कधी वरिष्ठांचा प्रतिसाद मिळाला नाही, तर कधी परिस्थितीची अनुकूल नव्हती. त्यामुळे आत्मविश्वास जळमळीत झाला आणि तुमची दिशा चुकीची नव्हती. तर डिसेंबरचा शेवट तुमच्या करिअरचा प्रवास स्पष्ट होऊ लागेल. एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या बाजूनं लागण्याची शक्यता आहे. नोकरीत असाल तर कामाची दखल घेतली जाईल, जबाबदारी वाढेल किंवा भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायात असाल तर अडकलेले डील, रखडलेले पेमेंट किंवा नवीन संपर्क मार्गी लागतील. पैसा अचानक मोठ्या प्रमाणात मिळेल असं नाही, पण धैर्याची भावना नक्कीच निर्माण होईल. या काळात तुम्हाला जाणवेल की तुमचे आर्थिक निर्णय, आर्थिक नियोजन हे तुमच्या भविष्यासाठी नियोजित करता येईल आणि पैशाबाबतची सक्तीची चिंता कमी होईल. हा बदल हळूवार पण दीर्घकालीन लाभ देणारा असणार आहे, कारण नातेसंबंधांमध्ये स्पष्टता, खरी माणसे ओळखण्याचा काळ येईल.
आणि धनुराशीने खूप सहनशीलता दाखवली आहे. काही नाती ओढून धरली जिथं स्पष्टता नव्हती, तरी ती नात्यामध्ये स्वतःला सतत समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण मनाच्या खोलवर तुम्हाला कळत होतं की काहीतरी जुळत नाहीये, तरीही भावनिक कारणामुळे तुम्ही निर्णय टाळत होता. म्हणून डिसेंबरच्या शेवटी तुम्हाला नात्यामधील सुधारणा जाणवतील आणि तुमचं नातं तुमच्या आयुष्यात टिकण्यासारखे आहे ते अधिक मजबूत होईल. आणि जे नातं फक्त गोंधळ निर्माण करत होतं ते आपोआप दूर जाईल आणि जे नातं खरोखरच तुमच्यासाठी योग्य आहे ते तुमच्या जवळ राहील. मानसिक शांतता लाभेल. तुम्हाला कुटुंब, मित्र, जोडीदार यांच्याशी संवाद अधिक स्पष्ट होईल आणि गैरसमज दूर होतील. तुम्हाला हे ऊन गेलं की सर्वांनाच समाधानी ठेवाल. तुमची जबाबदारी नाही ही जाणीव नात्यामध्ये संतुलन आणि आत्मसन्मान वाढवणारे ठरेल. आध्यात्मिक जागृती आणि आत्मविश्वास. स्वतःवर आणि देवावर पुन्हा दृढ विश्वास ठेवा. तर धनु राशीच्या मित्रांनो, हा काळ केवळ बाह्य बदलांचा नाही तर अंतर्मनातील मोठ्या रूपांतरणाचा ठरणार आहे. गेले काही महिने तुम्ही फक्त परिस्थितीशी झुंज देत नव्हता तर देवाशीही मनातल्या मनात संवाद साधत होता. हे माझ्या आयुष्यात का घडत आहे? मी इतकं सहन करूनही मार्ग का सापडत नाही? तर असे काही प्रश्न अनेकदा उमटले. या प्रश्नांमुळे तुमची श्रद्धा कमी झाली नाही, पण ती थोडी थकली होती. पण डिसेंबरच्या शेवटी एक खोल जाणीव निर्माण होईल. जे काही घडलं ते तुमच्या आध्यात्मिक पारंपरिक व त्यासाठी होतं. तुम्हाला कळेल की प्रत्येक विलंब, प्रत्येक अडथळा हा तुमच्यातील आपल्या शक्तीला जागेवर करण्यासाठी किंवा जागृत करण्यासाठी होता. तुम्ही परिस्थितीला दोष देणं थांबवाल आणि स्वतःला अधिक मजबूत बनवून द्याल. तुम्हाला पुन्हा स्वतःच्या निर्णयावर विश्वास बसू लागेल आणि इतर काय म्हणतील यापेक्षा अंतर्मन काय सांगत आहे याला जास्त तुम्ही महत्त्व द्याल. आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास अहंकारातून नाही तर आत्मज्ञानातून येणारा आहे. तो स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारा ठरेल. तर देवाच्या योजनेवर विश्वास ठेवून पुढे जाण्यासाठी केवळ ही वेळ. धनु राशीसाठी डिसेंबरचा शेवट हा एक कठीण अध्यायाची शांतता असणार आहे आणि सकारात्मक आणि अर्थपूर्ण असणार आहे. तर शेवटी धनु राशीच्या मित्रांनो, देवाने ठरवलेला अंतिम निर्णय हा तुमचा काही हिरावून घेण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यात योग्य दिशेने वळवण्यासाठी होता. जे संपत आहे ते अवश्य आहे आणि जे सुरू होत आहे ते तुमच्या भविष्यासाठी अधिक योग्य आहे. तर धनु राशीच्या मित्रांनो, डिसेंबर शेवट तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या उलघाडी होणार आहेत आणि खूप ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी लिहिलेल्या गोष्टी खऱ्या ठरणार आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.